हाय, नमस्कार. मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. खरं सांगू का, आजचा दिवस, आजची सकाळ ही रोजसारखीच अतिशय सुंदर आणि धावपळीची होती. खरं तर म्हणजे सर्व कामं झाली जवळपास. सर्व म्हटल्यापेक्षा मुलांची जी धावपळ होती ती आटोपली. मुलांना शाळेत पाठवलं आणि आता मी खरं तर निवांत आहे म्हणून बाल्कनीमध्ये आली. तर मला आठवलं 1-2 दिवसाआधी कमेंट होती का तू कितव्या मजल्यावर राहते? तिथनं निसर्ग खूप सुंदर दिसतो. खरंच हो, इथनं निसर्ग खूप सुंदर दिसतो. मी 5व्या माळ्यावर राहते आणि उन्हाळ्यातही खूप सुंदर दिसतं. मोठी मोठी झाडं ही 12ही महिने असतात. फक्त जी छोटी मोठी झाडं असतात सीझनल ती जातात उन्हाळ्याची, पण तरीसुद्धा खूप सुंदर दिसतो. कधी-कधी बघा सकाळच अशी उगवते की काही करावंसं वाटत नाही. मनात म्हणजे कारण नसतानाही एक उदासपणा असतो. कामं समोर असतात पण मन मात्र कुठेच लागत नाही. आजची माझी ही सकाळ काहीशी तशीच होती. कामं भरपूर होती मला. म्हणजे तुम्ही समजू शकता, मुलं शाळेत गेल्यानंतर आपल्या घराची काय अवस्था असते. किचन ओट्यावर तर पसारा असतोच असतो. बेडरूमही आवरलेलं नसतं आणि हॉलही अगदी तसाच असतो. आणि ते सर्व आवरायचं सोडून बघा, मी इथे बाल्कनीमध्ये जांभळ्या देत बसलेली आहे. कारण खरंच काहीही करायची इच्छा नव्हती. असं वाटत होतं बेडरूममध्ये जाऊ देत, मस्त अंगावर ब्लँकेट घेऊन झोपू देत मला एकदाचं. असं काहीसं माझं झालेलं होतं. कसं तरी म्हणजे मनाला समजावलं. म्हटलं स्नेहा तू आत्ता झोपली की कामं कधी करशील? आणि आज सॅटर्डे असल्यामुळे पिहूही लवकर येणार होता. म्हटलं तो येण्याआधी आपली कामं आटोपली पाहिजे. बरं तितकीच कामं नसतात, व्हिडिओचीही कामं असतात मला. सो म्हणजे भरपूर कामं होती पण आळस जात नव्हता. जांभळीवर जांभळी येत होती. सो म्हटलं असं करते, थोडा ना मोबाईल वगैरे हातात घेऊन बसते. काही व्हिडिओ बघते, काही शॉर्ट बघते, रील्स बघते. म्हणजे कसं त्याच्यासोबत माझा माइंड जरा फ्रेश होईल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझी झोप जाईल. ही एक गोष्ट डोक्यात घेऊन मी गेली, आरोहीचा टॅब घेऊन आली आणि हे सर्व रेकॉर्ड करण्यासाठीही मी बघा कॅमेरा ऑन केलेला होता. म्हणजे मला शेअर करायचं होतं की नेहमी ॲक्टिव्ह दिसणारी व्यक्तीसुद्धा, ॲक्टिव्ह असणारी व्यक्तीसुद्धा कधीतरी अशा मनस्थितीतून किंवा अशा म्हणजे रुटीनमधून जात असते. सो माझी मनस्थिती आज तशी काहीशी होती. अगदी उदास, काहीच करावंसं वाटत नव्हतं. सो म्हणून मी ते हे सर्व रेकॉर्ड करत होती. कारण तुमच्यासोबतही कधी असं होत असेल, मग आपण सेल्फ गिल्ट आपल्याला खूप असतो. मीच अशी करते का? मीच आळस करते का? मलाच कामाचा कंटाळा येतो का? किंवा माझंच मन लागत नाही, माझ्याच मनात का निगेटिव्हिटी येते? असं सर्व म्हणून शेअर करते आहे. सर्वांसोबत कधी ना कधी असं काहीसं होत असतं. सो मोबाईल घेऊन बसली. 1-2 फक्त रील बघितल्या असेल तर माझ्या एका मैत्रिणीचा मेसेज आला. खरं सांगते, अगदी छोटासा मेसेज होता. त्या मेसेजमध्ये काही मोठे शब्द नव्हते, कोणतं मोठं भाषण नव्हतं. फक्त माझ्याबद्दल केलेलं मनापासून थोडंसं कौतुक होतं आणि ते अगदी माझ्या मनाला भिडलेलं. तिनं केलेला मेसेज ना मी ते साईडला लावते. तो वाचला आणि खरं सांगू का, त्या काही ओळींनी माझा पूर्ण दिवस बदलून टाकला. माझ्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं, मन हलकं झालं आणि पुन्हा एकदा उत्साहाने मी कामाला सुरुवात केली. आपण म्हणजे मला असं जाणवलं तेव्हा, आपण कोणासाठी किती मोठा बदल घडवू शकतो हे आपल्यालाच कधी-कधी माहीत नसतं बघा. फक्त आपले 2 प्रेमाचे शब्द, आपलं छोटंसं कौतुक आणि एक मनापासूनचा "तू खूप छान काम करतेस" असा मेसेज कदाचित कोणाच्या तरी आयुष्यात त्या दिवशीचा सर्वात सुंदर क्षण ठरू शकतो. खरंच माझ्यासाठी ठरला. म्हणजे थँक गॉड की मी तेव्हा तो मोबाईल घेतला हातात. नाहीतर मी त्याच त्या विचारात राहिली असती, जाऊन झोपली असती, झोप झाली असती छान, पण गिल्ट असता, अरे कामं राहिली, असं झालं, तसं झालं. पण तो एक मेसेज वाचला आणि म्हणजे आपल्या कामाला ती छोटीशी पावतीच होती. तुम्ही जर वाचलं असेल तर खूप गोड छोटासा मेसेज होता. मनापासून माझं केलेलं कौतुक होतं. ॲक्च्युली ती व्यक्ती आणि मी, ती माझी एक फ्रेंड आहे आणि म्हणजे काही व्यक्ती बघा अशीच आयुष्यात येतात. म्हणजे देवाने त्यांना आपल्यासाठी पाठवलेलं असतं असं आपण म्हणू शकतो. सहवास फक्त काही मिनिटांचा. आरोही 3rd असेल तेव्हा ऑनलाईन क्लासेस चाललेले. तो तिचा मुलगाही आरोहीच्या क्लासमध्ये होता आणि काहीतरी प्रोजेक्टचं काम होतं आणि ती रिलेटिव्सकडे पारसला आलेली होती. पण तो प्रोजेक्ट स्कूलमध्ये देणं तेव्हा अर्जंट होतं नेऊन.
सो तिला तिच्या मुलांनी सांगितलं असेल की आरोही माझी क्लासमेट आहे आणि ती पारसला असते, सो त्यांना विचार. सो मग तिचा फोन आला मला आणि ती घरी आली. काही मिनटं आम्ही फक्त सोबत होतो. इतकं छान वाटलं, इतकं छान. काही लोक ना खरंच मनाला खूप लवकर म्हणजे भावून जातात, तसं काहीसं. तेवढ्या मिनटातही तिने मला इतकं जास्त जे आहे मोटिवेट केलं. तिला माझं घर फार आवडलं आणि तेव्हा तर इतकं काही डेकोरेट केलेलंही नव्हतं, कारण नुकतंच आम्ही इथे राहायला आलेलो होतो. पण तरी तिने माझ्यातले मला ओळखलं, भरपूर मोटिवेट केलं, भरपूर कौतुक केलं तेव्हाही. आणि आता ती थायलंडला असते खरं तर, तरीसुद्धा अधूनमधून म्हणजे तिचे मॅसेजेस येतच असतात. माझ्या लाईफपेक्षा तिची लाईफ कितीतरी बेटर, कितीतरी ॲडव्हेंचरस, खूप खूप सुंदर आहे. तरीसुद्धा तिला माझ्यात इंटरेस्ट आहे, माझ्या लाईफमध्ये इंटरेस्ट आहे. ती असं मनापासून कौतुक करते. त्यामुळे मी खरंच खूप मोटिवेट होते आणि मीही तिला हे नेहमी बोलून दाखवते की तुझे काही शब्दच मला खूप सारी एनर्जी देऊन जातात. आणि खरं सांगू का, म्हणून मला असं वाटतं आपणही माहिती आहे का, जर एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात काही चांगलं असेल ना, तर ते सांगून द्यायला पाहिजे, मनात कधीच ठेवायला नको. तिच्या एका मेसेजने माझा हरवलेला उत्साह पुन्हा परत आला, चेहऱ्यावर हसू आलं, मी जोमाने कामाला लागली. तसंच तुमच्याही एखाद्या छोट्याशा मेसेजने एखादीच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडू शकतो, याची आपल्याला कल्पना नसते खरं तर. पण तुमचे ते गोड 2 शब्द, एक छोटंसं कौतुक, मनापासून केलेला मेसेज कोणासाठी तरी आशेचा किरण नक्कीच ठरू शकतो. म्हणून आज मी सगळ्यांना एक छोटंसं चॅलेंज देते. आत्ताच ज्या व्यक्तीचं काम तुम्हाला आवडतं, जी व्यक्ती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, तिला ते नक्की सांगत जा. फक्त एवढंच लिहा, तू खूप छान काम करतेस, तुझा मला अभिमान आहे. कदाचित तुमचा हा मेसेज कोणाचं हसू परत आणेल, कुणाचा आत्मविश्वास वाढवेल आणि कुणाचा पूर्ण दिवस सुंदर करून टाकेल. आता कौतुक करायला, प्रेम करायला पैसे कुठे लागतात, पण पैसे जरी लागत नसली तरी पण त्याची किंमत मात्र अमूल्य असते. सो म्हणजे एवढंच म्हणावंसं वाटतं, कौतुकाचे शब्द जरी छोटे असतील ना, पण त्याचा परिणाम खूप मोठा होत असतो. म्हणून म्हणते, जर तुम्हालाही कधी अशा एका छोट्याशा मेसेजने कधी आनंद झाला असेल, जसा मेसेज फॉरवर्ड करतो ना, तसा हा आनंदही फॉरवर्ड करा, कारण कदाचित आज कोणाला तुमच्या एका चांगल्या शब्दाची गरज असेल. बरं, चला आता बोलता बोलता बघा माझा बबडाही आला. कधीतरी ना म्हणजे वेळ कसा निघून जातो कळत नाही. बघा, सकाळी कामात म्हणजे मन लागत नव्हतं आणि एकदा काम करायला बसली की इतकी कामं करून झाली माझी. कधी 2 वाजलेत, 2:30 वाजलेत, माझ्या लक्षातही आलं नाही. पिहू आला आणि त्याचं तोच आवडतं बरं आजकाल, ते बघून खूप छान वाटतं. आता आजची माझ्या कामांची लिस्ट खूप मोठी होती. माझ्या व्हिजन बोर्डवर काही म्हणजे मागे एका मिनटाआधी ती क्लिप गेली असेल बहुतेक बोलण्याच्या ओघात. सो म्हणजे माझं जे फ्रीज मॅग्नेट आहे त्यावर माझ्या कामाची लिस्ट तयार असते. त्यातली काहीच कामं मात्र मी आज करू शकते, कारण 2 कामं अशी होती ज्यासाठी मला आरोहीच्या पप्पांची नितांत गरज होती. पण म्हणजे त्यांच्या शिफ्ट चेंज होत राहतात, तसं माझ्या लक्षात असतं. पण आज त्यांची म्हणजे इव्हनिंग शिफ्ट आहे असं मला वाटलं होतं, पण त्यांची सकाळची शिफ्ट होती. सो ते गेलेत, त्यामुळे ते काम माझं होणार नाही. पण हे एक काम महत्त्वाचं मी करते आहे. आता 2 ते 3 दिवस झालेत माझं लोणचं घालून. 3 दिवसात ते बऱ्यापैकी मुरलं आणि सर्वात महत्त्वाचं व्यवस्थित मिक्स झालं ते. आणि त्यामुळे आज मी फायनली भरणीमध्ये भरून ठेवते आहे. ही भरणी मी उन्हाळ्यात मस्त धुवून कडक सुकवून ठेवली होती, तुमच्यासोबत शेअरही केलं होतं. पण आज सकाळी पुन्हा मी वॉश केली, 2-3दा पुसली, फॅनखाली थंड केली आणि आता जे आहे त्यामध्ये मी लोणचं भरलं. आता लोणचं भरपूर दिवस टिकण्यासाठी म्हणजे ते बनवताना तर काळजी घ्यावीच लागते, पण बनवून झाल्यावर सुद्धा काही काळजी घ्यावी लागते. तेच तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. आता ज्या भरणीत आपल्याला लोणचं काढायचं आहे ना, ती अगदी स्वच्छ आणि कोरडी असायला पाहिजे. त्यानंतर लोणच्यात मीठ आणि तेल याचं प्रमाण योग्य असायला पाहिजे. माझं लोणचं जरा कोरडं वाटत होतं मला, म्हणून मी आज पुन्हा तेल गरम केलं, ते थंड केलं आणि वरून घातलं लोणच्यामध्ये. म्हणजे लोणच्याच्या वर 1 इंच तरी तेलाचा थर असला पाहिजे, म्हणजे त्याला बुरशी लागत नाही. आणि तिसरं म्हणजे ते लोणचं थंड ठिकाणी, हवेशीर ठिकाणी ठेवायचं पुढच्या 15 दिवस तरी, आणि ते थंडावा मिळावा त्याला. म्हणूनच मी इथे एक जो स्कार्फ असतो ना, तो मस्त ओला केला आहे आणि तो या भरणीभोवती गुंडाळला आहे. आता दिवसातून 2दा तरी मी हा ओला करून असाच भरणीला गुंडाळणार आहे. अशा प्रकारे तुम्ही लोणचं साठवलं ना, तर तुमचं लोणचं वर्षभर काय, जशी मी बोलते 2-3 वर्षसुद्धा अगदी जसंच्या तसंच राहील.
आय थिंक ह्या तिन्ही ज्या आता टिप्स तुमच्यासोबत शेअर केल्यात, तुमच्यापैकी काही जणी त्या ऑलरेडी जे आहे यूज करत असतील, काहींना माहीत नसेल तर त्यानुसार तुम्ही ना नक्की लोणच्याची केअर करून बघा. म्हणजे मीठ तर अगदी प्रमाणानुसार घालाच, पण तेलही लोणच्याच्या वर 1 इंच असेल याची काळजी घ्या आणि काही दिवस तरी त्याला प्रॉपर जो आहे लागतो तसा थंडावा द्या. बरं चला, आता घरातली बरीचशी कामं करून झालीत माझी आणि आता गार्डनिंगची खरं सांगू का भरपूर कामं करायची आहेत. इतकी का म्हणजे कुठनं सुरुवात करू मला हेच कळत नाही आहे. मध्यंतरी म्हणजे तसं मी क्लिनिंग केली होती एकदा, पण तेव्हाही म्हणजे पाऊस वगैरे पडलेला नव्हता, राख आमच्याकडे येतच होती. त्यामुळे पुन्हा मला एकदा क्लिनिंग करायची आहे. त्यासोबतच भरपूर झाडांची अवस्था खूप बिकट आहे. भरपूर पानं सुकलेली आहेत. काही काही झाडांच्या तर म्हणजे फांद्याच तेवढ्या शिल्लक आहेत. सो ते सर्व प्लांट्स म्हणजे मला प्रॉपर त्यांची प्रुनिंग करायची आहे, कटिंग करायची आहे आणि काय काय म्हणजे तुम्हाला म्हणजे जितकी कामं सांगणार ना तितकी कामं कमीच आहेत. ते सर्व आटपायचं आहे. पण आता मला ना आधी माझं असं व्हायचं की सकाळीच मी स्वयंपाक केला, माझी रेग्युलरची कामं केली की मी कोणतंही एक काम हातात घ्यायची. मग ते किचन क्लिनिंग असू दे, गार्डन क्लीन करायचं किंवा मग लॅट्रिन बाथरूम असू देत, म्हणजे माझं असं रुटीन असायचं आधी. पण जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला लागलेली आहे, सो व्हिडिओच्या कामात माझा भरपूर वेळ जातो. ज्या कामाला म्हणजे 15 मिनटं लागायचे, तर शूट करत करत ते काम करायचं म्हणजे तिथे माझी 30 मिनटं तर जातातच. त्यानंतर एडिटिंग आहे, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत. सो त्यामुळे मी आता तसा प्रॉपर वेळ माझ्या कामांना नाही देऊ शकत. सो कधी कधी तर असंही होतं माहिती आहे का, म्हणजे एखादी व्यक्ती अचानक येते आणि माझ्या घरात घरभर पसारा पडलेला असतो आणि म्हणजे तिला द्यायला उत्तर माझ्याकडे काहीच नसतं. कारण त्या आधी ना कधी कधी असं होऊन जातं की राहू दे, आधी व्हिडिओची कामं महत्त्वाची आहेत ती करू देत, नंतर घरकाम करते वगैरे. सो त्यामुळे असं काहीसं रुटीन चाललेलं. आता मी असा प्रॉपर पाहिजे तसा वेळ किंवा पाहिजे तसं क्लिनिंग करू नाही शकत आहे. त्यामुळे आता विचार करते आहे की थोडं थोडं जे आहे सुरुवात करते, जास्तीचा लोड न घेता जसं जमेल तसं जे आहे काम करते. किचन क्लिनिंग आणि जे बाल्कनी क्लिनिंग आहे ते सोबत सोबत थोडं थोडं आवरते. असं चाललं आहे माझ्या डोक्यात. आता कसं काय ते एक्झिक्यूट होतं देवाचं देवाला माहीत आणि त्यानंतर मला माहीत. बरं चला, आता भरपूर कामं झाली. आता आलेली आहे बाल्कनीमध्ये, जरा निवांत बसते म्हटलं. डोळ्यावरनं दिसत असेल मला झोपेची नितांत गरज आहे. डोळे सुजलेत माझे, पण आत्ता झोपली की मग माझी सायंकाळ म्हणजे इव्हनिंग वॉकही होणार नाही आणि माझी कामंही राहून जातील सायंकाळचे आणि ऑब्वियसली मग रात्रीच्या झोपेचीही वाट लागेल. म्हणून आत्ता म्हणजे झोप न घेता सर्वात आधी तर लोणचं वगैरे मी जरा वेगळं काढलं आहे माझ्या मैत्रिणींसाठी. सो ते त्यांना देऊन येते. आणि चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, छान छान कमेंट करा. पुन्हा भेटतेच तुम्हाला अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत फ्रेंड्स, स्वतःची काळजी घ्या. बाय.